आणि फायनली ऑफिशियल अनाउन्समेंट झाली आणि आपल्या लाडक्या मंजूचं आता प्रमोशन झालेलं आहे. हो मित्रांनो, आपले कॉन्स्टेबल आता कॉन्स्टेबल राहिलेले नसून ती आता इन्स्पेक्टर झालेली आहे. मित्रांनो, आत्ताच कॉन्स्टेबल मंजूचा पुढचा प्रोमो पुढचा भाग आलेला आहे. आता तो चालू होतोय 29 तारखेपासून. त्याचं नाव आहे इन्स्पेक्टर मंजू. भरपूर चॅनल्सने आधीच प्रेडिक्ट केलं होतं की कॉन्स्टेबल मंजू 2 येणार, परंतु मी एकटा एकमेव असा होतो की जो म्हणत होता ऑफिशियल अनाउन्समेंट आल्याशिवाय मी ही गोष्ट अफवाच मानणार आहे. आणि मित्रांनो, शेवटी ऑफिशियल अनाउन्समेंट आली आणि कॉन्स्टेबल मंजूचा पुढचा भाग किंवा पुढचं पर्व चालू होणार आहे, ते म्हणजे इन्स्पेक्टर मंजू. अर्थात कॉन्स्टेबल मंजू 2 असं काही नाही आहे, तर इन्स्पेक्टर मंजू नावाने नवीन सिरियल आणि नवीन भाग, नवीन प्रोमो सगळ्या गोष्टी घडणार आहे. यामध्ये एक गोष्ट मला अशी वाटते की मालिका एकतर लीप घेईल, नाहीतर पुन्हा एकदा मालिका वेगळ्या टर्निंगपासून चालू होईल. परंतु मित्रांनो, माझा असा अंदाज आहे की ज्या वेळेस तात्यासाहेबांचं बिंग उघडं पडतं आणि मंजू एवढा मोठा स्कॅम, एवढं मोठं रॅकेट पकडून देतं, त्यामुळे कॉन्स्टेबलची डायरेक्ट ते हेड कॉन्स्टेबल वगैरे न करता डायरेक्ट इन्स्पेक्टर म्हणून मंजूला बढती भेटते. असं तर होणारच आहे, परंतु ट्विस्ट असा येत असेल की नेमका त्याच वेळी मंजूमधील प्रामाणिक पोलीसवाला जो जागलेला होता तो आणखीन मोठ्या प्रमाणात जागेल आणि आपल्याच नवऱ्याला ती अटक करायचं म्हणेल किंवा सत्याला शिक्षा वगैरे होत असेल आणि त्यानंतर काही वर्षांनी सत्य बाहेर येत असेल. सत्याच्या मनात तो राग असेलच की आपण जिच्यासाठी एवढा जीव काढला, जिच्यावर एवढं प्रेम केलं, जिच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या, तिनेच आपल्या आयुष्यामध्ये हा वाईट वेळ आणला आणि त्यामुळेच सत्या डायरेक्ट तात्यासाहेबांच्या जागेवर विराजमान होत असेल. एवढंच की तात्यासाहेब ह्या सगळ्या गोष्टी अवैधरित्या करत होत्या, म्हणजे स्मगलिंग वगैरे अंमली पदार्थांच्या गोष्टी. ह्या गोष्टी न करता सत्या जनतेची सेवा करत असेल. म्हणूनच त्याने प्रोमोमध्ये सांगितलेलं आहे, जनतेचा सेवक, साताऱ्याचा वाघ. आणि मंजूचं प्रमोशन हे नक्की झालेलं आहे, कारण की तिने तात्यासाहेबांसारख्या मोठ्या अपराधाला अटक करून दिली, त्यामुळे ती कॉन्स्टेबलवरनं डायरेक्ट इन्स्पेक्टर झाले आहे. मित्रांनो, या मालिकेचा प्रोमो बघून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. 60% लोकांना आनंद झालेला आहे की वा 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 चांगले. कॉन्स्टेबल मंजूचे सगळेच फॅन होते. जेवढे फॅन होते त्यापैकी 60-40 असा गट झालेला आहे. 60% लोकांना वाटतंय की खूप चांगलं झालं मालिका आली, परंतु 40% लोक असे म्हणत आहे की यार मालिकेची पूर्ण मातीच करून टाकली. जो मूळ मालिकेचा जीव होता, यंग डॅशिंग आपल्या सर्वांचा लाडका सत्यादादा, त्याला डायरेक्ट गुंड दाखवलेला आहे. आता हे प्रोमोमध्ये दिसतंय, त्यामुळे सगळीकडे चर्चा चालू आहे. पुढं काय असणार आहे हे आपल्याला नक्कीच कळेल. पुढच्या प्रोमोचा देखील आपण रिव्ह्यू करूया. पण मित्रांनो, आता आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजेच कॉन्स्टेबल मंजू अर्थात सॉरी आपली इन्स्पेक्टर मंजू आपल्याला भेटायला पुन्हा 29 तारखेपासून येत आहे. मालिकेचा प्रोमो हा अगदीच पहिल्या मालिकेसारखाच दिसतोय मित्रांनो, की ती गुंडाला अटक वगैरे करते, त्या गुंडाचं नाव सत्य वगैरे असतं. परंतु यामध्ये ती इन्स्पेक्टर झालेली दाखवली असताना देखील तिच्यामध्ये नेबळटपणा किंवा घाबरटपणा हा आजही शिल्लक आहे. आणि हे दाखवायला मालिकेच्या प्रोड्युसर्सनी, निर्मात्यांनी कुठेही कमतरता केली नाही. आणि शेवटी जाता जाताच ती पूर्णपणे एका तिथं असलेल्या कुत्र्याला घाबरते, सत्याला मिठी मारते. या सर्व गोष्टी, या सगळ्या नोकझोक त्यामध्ये दाखवलेला आहे. अर्थातच मालिका ही सगळ्यांना आवडणारी असेलच अशातला भाग नाही. मला आवडेल किंवा नाही आवडणार हे आपण पुढच्या प्रोमोत बघूया. परंतु तुमचं काय मत आहे मित्रांनो? मालिका ही चांगली असेल किंवा नसेल? काय वाटतं? पहिलेच चालू हवं होतं, पहिलंच फॅमिली ड्रामा पाहिजे होता, की आता हे नवीन काहीतरी तुम्हाला लागतंय?